श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. यंदा होळीवर चंद्रग्रहणाचं सावट असणार आहे. तब्बल 100 वर्षानंतर होळीला चंद्रग्रहण असून ते काही राशींसाठी गोल्डन टाईम घेऊन येणार आहे. म्हणजेच होळीला काही या लोकांसाठी सुरू होणार आहेत सोन्याचे दिवस. तर जाणून घेऊया त्यात कुठल्या राशी आहेत त्या. त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. महाशिवरात्रीनंतर वेध लागतात ते होळी या सणाचे. यंदा हा होळीचा सण साजरा करायचा की नाही असा संभ्रम सर्वसामान्यांमध्ये आहे. कारण तब्बल 100 वर्षानंतर होळीच्या दिवशी चंद्रग्रहण असणार आहे. तसेच वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहण हे अशुभ मानले जाते. यंदा होळीचा सण हा 25 मार्चला असणार आहे. या दिवशी चंद्रग्रहण सकाळी 10:23 सुरू होणार असून दुपारी 3:02 असणार आहे. पण चंद्रग्रहणाचा हा योग काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. या लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ होणार आहे. होळीचा सण कोणत्या राशींसाठी वरदान ठरणार आहे ते जाणून घेऊयात. तर यात सर्वात प्रथम आहे मेष रास. चंद्रग्रहण तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. होळी आणि चंद्रग्रहण तुमच्यासाठी भाग्यवान ठरणार आहे. तसंच तुमच्या नियोजित योजना यशस्वी होणार आहेत. म्हणजेच तुम्ही काही कामं ठरवली असतील तर ते यशस्वी होणार आहेत. या कालावधीत तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होणार आहे. तसंच तुम्हाला तुमच्या कामात यश मिळणार आहे. तुमच्या जोडीदारासोबतचे नातं टिकवण्यातही तुम्ही यशस्वी होणार आहात. चंद्रग्रहणानंतर तुम्हाला तुमच्या मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळणार आहे. तसेच यानंतरची दुसरी रास आहे कर्क रास. कर्क राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण आणि होळीचा सण अनुकूल ठरणार आहे. यावेळी तुम्ही वाहन आणि मालमत्ता खरेदी करणार आहात. तसंच यावेळी तुम्हाला आदर आणि प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे. तुमच्या करिअर्सबद्दल बोलायचं झालं तर तुमच्या कामाच्या ठिकाणची सकारात्मक ठरणार आहात. तुम्ही कामासाठी प्रवास करणार आहात. या काळात तुम्ही पैशांची बचत करण्यातही यशस्वी होणार आहात. याशिवाय व्यावसायिकांनाही त्यांच्या कामात अनुकूल परिणाम मिळणार आहेत. यानंतरची रास आहे कन्या रास. कन्या राशीच्या शुभ दिवसाची सुरुवात चंद्रग्रहण आणि होळी या सणापासून होणार आहे. यावेळी बेरोजगारांना नवीन नोकरीची संधी मिळणार आहे. म्हणजे जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना या काळात नोकरी मिळण्याची शक्यता संभवते. तुमचं व्यक्तिमत्वही सुधारणार आहे. तसंच त्याचा प्रभाव तुमच्या बोलण्यात दिसून येणार आहे, ज्यामुळे लोक तुमच्यापासून प्रभावित होणार आहे. त्याचवेळी तुमच्या जोडीदाराशी तुमचा संबंध खूप चांगले होणार आहे. तसंच यावेळी तुम्हाला भागीदारीच्या कामात यश मिळणार आहे. म्हणजेच तुम्ही एखादं जोडीदार असेल आणि तुम्ही मिळून एखादं काम करणार असाल तर त्यास तुम्हाला यश मिळणार आहे. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.